नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय। सिद्धांची जयमाला बघतोय आपण। तर कसे आहेत सिद्ध, कसा आहे माझा सिद्ध आत्मा, त्याचं स्वरूप सांगतायत। प्रत्येक विशेषणातून आपल्याला आपल्या आत्म्याचा अनुभव घेण्याची संधी आहे। त्यामुळं जितकं शक्य आहे तितकं त्या त्या शब्दातून त्या त्या वाचक अक्षरातून त्यातून आपल्याला वाच्य धरायचा प्रयत्न करा, तर सिद्ध आत्मा आपला सिद्ध अवस्थेला प्राप्त होणार। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह विदुरित संस्कृती भाव निरंग समामृत पूरित देव विसंग अबंध कषाय विहीन विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। काय काय सांगितलं? कसा आहे सिद्ध स्वरूप आत्मा, जो की सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे। संसारी असो, शरीरी असो किंवा अशरीरी असो, ज्यांच्या ठिकाणी आत्मा आहे तर त्या आत्म्याचं स्वरूप हेच आहे। कसा आहे तो? विदुरित संस्कृती भाव, ज्याच्यामध्ये की ज्याच्या स्वभावामध्ये संसाराचे योग्य परिणाम नाहीत, असा संसार परिणाम रहित, संसाराची भावना रहित असा तो शुद्ध आत्मा आहे। बटन लावा पहिलं, वरचं पहिलं। तर तो शुद्ध आत्मा कसा आहे? संस्कृती भावाने रहित आहे, किंवा ज्यांनी संस्कृती भावाला, संसाराच्या योग्य भावाला दूर केलेला आहे, त्याला लागू नका। म्हणजे काय सांगितलं? सकाळी घेतलं होतं ना आज, की सिद्ध स्वरूप आत्मा स्वभावानेच संसार रहित आहे, निसंसार आहे। त्यामुळे त्याचे योग्य परिणाम सुद्धा स्वभावामध्ये नाही आहेत। पण जीव काय करतो? पर्यायामध्ये आसक्त होतो आणि असे विभाव परिणाम करतो जे संसारवर्धक असतात। म्हणून संसाराच्या योग्य परिणामांनी हा मी रहित आहे, निरंग आहे। म्हणजे सांगितलं अशरीरी आहे। जेव्हा आपण शरीराला आरशात बघतो त्यावेळेस आपलं रूप दिसतंय असं वाटतं आपल्याला, पण शरीर रहित माझं रूप आहे असं बघा। जेव्हा आरशात बघता तेव्हा जो दिसतोय ना तो मी नाही आहे। म्हणजे
तीच दृष्टी आहे, तेच चित्र आहे, तोच आरसा आहे. रोज त्याच्याकडे पाहताय तुम्ही, पण पाहताना काय म्हणून पाहताय? तो म्हणजे मी. कोण दिसतं आरशात? जो दिसतो तो मी, ही भावना आहे ना. मग आज पण आरशात बघा, पण कसं बघा? जो दिसतोय ना तो मी नाही आहे असं बघा, तर तुम्हाला सिद्ध स्वरूप आत्मा दिसणार. असा तो मी निरंग आहे, म्हणजे अंगरहित, शरीररहित आहे. पुढं सांगितलं काय? समामृत पुरीत देव विसंग. अमृताने, कसल्या अमृताने? समतारूपी अमृताने मी पुरीत, पूर्ण आहे. म्हणून काय सांगतो आपण? समतारस का पान करो, अनुभव रस का पान करो, शांत रहो, शांत रहो, सहज सदा ही शांत रहो. जी समता षोडशी सांगितलेत ना, 16 कडवे सांगितले जे त्या काव्यामध्ये, तर प्रत्येक कडव्यातून समता दाखवली आहे त्यांनी. कसा आहे जीव? तर समतेने, समतारूपी अमृताने भरलेला आहे. म्हणजे काय हो? समता म्हणजे, समता म्हणजे काय? समता म्हणजे बरोबर. दर्शना. समता म्हणजे कुठल्या मुलीचं नाव नाही. समता म्हणजे काय? न्यूट्रल. बरोबर, सहजता. बरोबर. तर तुम्हाला समतेची ओळख करण्यासाठी म्हणून त्यांनी ते 16 कडवे दिलेत. म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये, कुठल्या ठिकाणी, कुठल्या दृष्टीमध्ये, कुठल्या अनुभूतीमध्ये तुम्हाला समता पाहिजे ना, तर ते सगळे त्या 16 कडव्यांमध्ये दिलेत. जसं की एक कडवं काय सांगितलं? नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देख हो, क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो. काय सांगितलं? अशांती का होती? जिथं समता नाही तिथं अशांती होते. म्हणजेच परिणामात विषमता आली तर समजून घ्या अशांती सुरू झाली. नहीं अशांती का कुछ कारण, ज्ञान दृष्टी से देख हो. ज्ञानाने पहा तर समता येणारच, आणि जिथं अज्ञान आहे तिथं विषमता आहे. सगळीकडे व्याप्ती करा. जिथं जिथं अज्ञान तिथं तिथं विषमता, जिथं जिथं विषमता तिथं तिथं अशांती. म्हणून सांगितलं की समता स्वभावात आहे. स्वभावाची दृष्टी ज्याला प्राप्त झाली तो संसारात कुठेही फिरला तरी सुद्धा दुःखी नाही होणार, किंवा त्यातून त्याला बाहेर पडण्याचा उपाय सहज मिळणारच. कोणाला? कोणाला हो? त्याला नाही, मला. म्हणजे मी जर त्या दृष्टीने पाहणार तर मला ती कला येणार, तो उपाय मिळणार, त्यातून मी बाहेर पडणारच. तर काय सांगितलं पुढं? कसा आहे सिद्धात्मा? विसंग. म्हणजे काय हो? संग म्हणजे परिग्रह, संगाने रहित म्हणजे परिग्रहाने रहित. मग काल आम्ही दाखवलं होतं, वाचलं होतं ना. कुठला परिग्रह आहे हो तुमच्याजवळ? दुःखाचं कारण काय आहे तुमच्या? तर 5 पापामध्ये सगळ्यात मोठं दुःखाचं कारण सांगितलं परिग्रह. मग हा बहिरंग परिग्रह नाही आहे. घर आहे म्हणून दुःख आहे, पत्नी आहे म्हणून दुःख आहे. काय काय हो? का दुःख आहे तुम्हाला? किंवा काय दिलं म्हणून दुःख आहे, नाही दिलं म्हणून दुःख आहे. कशामुळे दुःख आहे? नाही म्हणून पण दुःख आहे म्हणते. बरं, अजून? हाय म्हणून पण दुःख आहे, नाही म्हणून पण दुःख आहे. लोकाला दुःखाचं काय कारण असायला निमित्तच नाही. कल्पनेचंच दुःख आहे हेच सांगते. म्हणूनच म्हटलं ना, परिग्रह हे तुम्हाला असू दे नसू दे, त्याचा विचार आला ना तरी सुद्धा दुःख सुरू झालं. म्हणून म्हणतात की त्या परिग्रहाचा विचार सोडून दिला कोणी? ज्यांनी दीक्षा घेतली.
आपण काय केली? नुसती बघितली. भावना केली का? मला अशी निसंगतेची साधना करायची आहे, निर्ग्रंथ दीक्षा घ्यायची आहे, अशी जितकी भावना तीव्र होणार आहे ना तिथे बघून उपयोग आहे. नाही तर काय केलं? हे दिसले, ते दिसले, ते दिसले, त्यांनी छान केलं, ह्यांनी असं बोलले, त्यांनी काय काय केले भाव बघितलं आणि स्वतः संस्कार केले का तसे? मला सुद्धा दीक्षा घ्यायची आहे, मला सुद्धा असं आत्मकल्याण करायचं आहे. काय घर नाही आहे का त्यांना? परिवार नाही आहे का? तरी पण सोडण्याचे भाव झाले ना का? ज्याला जिथं रुची असते ना तिथं तो रमतो. म्हणा श्लोक. ज्याला जिथं ज्याची रुची असते तिथं तो रमतो. इष्टोपदेशचा श्लोक म्हणा की, यो यत्र नास्ते यो यत्र निवसन नास्ते स तत्र कुरुते रतिम. म्हणजे काय? जो जिथं राहतो तो तिथं रमतो. पुढं यो यत्र निवसन नास्ते स तत्र कुरुते रतिम यो यत्र रमते तस्माद अन्यत्र स न गच्छति. जो जिथं रमतो तिथून बाहेर जाऊ वाटत नाही त्याला. मग तुम्ही कुठं रमलाय हो? संसारातच रमलाय, घरातच रमलाय. जाऊन दीक्षा बघितली तिथं, पण तिथं सुद्धा संसारच केला. तिथं जाऊन सुद्धा जर धर्माचे, विरक्तीचे, दीक्षेचे परिणाम नाही केले तर काय केलं तुम्ही? संसाराचे योग्यच परिणाम केले. म्हणजे मला म्हणायचंय, जर एखाद्यांना माहित नाही आहे काय दीक्षेची विधी असते किंवा काय परिणाम असतात, तो जर अचानक समजा तिथं गेला, बघितला ना, त्याच ठिकाणी विरक्त होऊन दीक्षित होईल कदाचित. जसं की आदिनाथांना वैराग्य झालं, ते त्यांचं कारण होतं. नीलांजना मेली आणि त्यांना अवधिज्ञानाने समजलं वगैरे. बाकीच्या 4000 का दीक्षा घेतली हो त्यांनी? का घेतली दीक्षा? तुमच्या पोरांनी दीक्षा घेतली, त्याच्याबरोबर बाकीच्यांनी दीक्षा का घेतली? बहुत जाऊ देत. जे दीक्षा घेतले त्यांच्याबरोबर तुमच्या पोरांनी का दीक्षा घेतली? म्हणजे तिथे गेल्यावर ते त्या वातावरणामध्ये असताना असे पूर्वीचे राजे दीक्षित व्हायचे ना, एक जण असायचंच नाही. एकदम 4000 5000 तुमच्याकडं एकटा जा बाबा, तूच जा, असं आपण ढकलायला तयार असतो. मी पण घेणार, हे भावच नसते तर कोण घेणार आहे पुढं जाऊन? मग तिथं काय सांगत होते मी? परिणाम. म्हणजे तिथे जाऊन पण हे सांगत होते की जर एखादा नवीन असेल, ज्याला माहित नाही आणि त्याला ते दिसलं दृश्य समजा, त्यातून परिणाम समजले, बदलले, विरक्ती झाली, तर त्या क्षणी दीक्षा घेईल. पण आपण लोक काय करतो? शेंडी घरात बांधून आलेली असतो. कुठं? दीक्षा बघून घरी जायचंय. किती वाजता? तिथे जाऊन दीक्षा घ्यायची हे भावच नसतात. म्हणून त्यामुळं विरक्ती व्हायला चान्सच नाही आहे. हो, आम्हा म्हणतात ना, शिखरजीला जाता तर सिद्ध व्हायचं या भावनेने जावा. तुम्ही काय करताय? 2 तारखेला जाणार आहे, 10 तारखेला येणार आहे, सगळं फिक्स्डच आहे. म्हणजे तिथं जाऊन आपण काय भाव झाले आपले, विरक्ती झाली, ध्यान करावं वाटलं, तिथूनच मोक्षाला गेलो तर फुकट आश्रव केला का नाही हा? म्हणजे जायचं असेल जाताल, पण कदाचित विशुद्धीच्या निमित्तात पण हे भाव केल्यामुळे अडकून परत याल. म्हणून हे भाव करा. मंदिरात जाताना पण आम्हा म्हणतात की मी अरिहंतांसमान साधना करणार, सिद्ध होणार, असं विचाराने सिद्धक्षेत्राचं दर्शनाला जावा, अशी साधना करा. म्हणून परिग्रहाचाच निरंतर विचार करतो. जेव्हा ते निष्परिग्रही व्हायला गेले तर त्यांच्याकडे बघून तरी आपल्याला त्या परिग्रहाचे भाव सुटायला पाहिजेत. सगळ्या जीवांना जगामध्ये जाऊ देत, मनुष्यांजवळ परिग्रह आहे, त्याच्यामुळं त्यांना दुःख आहे असं तुम्ही म्हणताय. तिर्यंच्यांकडे काय परिग्रह आहे हो? नारकीकडे काय परिग्रह आहे? देवांकडे पण ठीक आहे, जाऊ देत आहे म्हणाल तुम्ही. सगळं आहे, वैभव आहे, घर आहे, त्या देवी आहे, देवांगना वगैरे. नारकीकडे काय हो परिग्रह? नारकी नरकामध्ये किती घर आहेत? नरकामध्ये त्याला गरज नाही आहे. किती परिवारजन आहेत, किती परिग्रह, अंगावर कपडे घालतो का नाही नारकी? तुम्हाला कसं माहिती? तुम्ही जाऊन आलाय काय? बघून आलाय काय? होय, नारकी कुठली भाषा बोलतो? जेव्हा समोर जाणार ना तुम्ही
तुमच्या इष्ट लोकांच्या तिथे गेल्यावर ते अनिष्ट रूप झालेले असतात. कुठल्या भाषेत बोलणार? तर कुठली भाषा लागतच नाही तिथं. बघितलं की वैर जागृत झालं की संपलं. म्हणजे परिग्रह कुठला राहिलाय तिथं? बहिरंगात नाहीये परिग्रह म्हणलं तर. जर ते निष्परिग्रही म्हणाल तर सगळे तिर्यांचे सुद्धा मोक्षाला जातील, सगळे नारकी मोक्षाला जातील. पण बाह्य परिग्रहावरून त्या निसंगतेची परीक्षा होत नाही. म्हणून म्हणलं की अंतरंग परिग्रह जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठंही राहा बद्धच आहात, संसारस्थच आहात. म्हणून त्या तिर्यंच्यांकडं काहीही परिग्रह नसला तरी सुद्धा परिग्रहाचे संस्कार आहेत ना असे. त्यामुळं तर अनेकांचं सांगितलं जातं उदाहरण काय, त्या उंदरांनी नाणी नेऊन ठेवली. अजून ते मध्ये एकदा सांगितलं होतं की त्या ह्याच्यातनं खणून काढलं होतं, काय म्हणायचं, जमिनीमधनं खणून त्यांना एक हंडा मिळाला होता. हंडा म्हणजे मेटलचा हंडा होता आणि त्यामध्ये ते हे होते काय, मोहरा होत्या का काय, असं कॉईन्स होते, कोणाला माहिती. तर ते अनेक वर्षांनी त्यांनी बाहेर काढला ना, तर त्याला एक वेटोळा घातलेला साप मेलेला, अर्ध त्याचा अंग आत अर्ध बाहेर असं होतं जेव्हा त्यांनी तो हंडा काढला त्यावेळेस. म्हणजे त्याच्यावरनं सांगायचं होतं की त्याला ती इतकी आसक्ती त्या सापाला, काय करणार आहे पैसे घेऊन, पण त्याच्यावर बसतो ना, गल्ल्यावर जाऊन बसतो, त्या सोन्याच्या हंड्यांवर जाऊन बसतो. ऐकून आहे तुम्ही सगळे. मग त्यामुळं त्यांना पण काय त्याचं गरज नसताना सुद्धा त्याचं परिग्रह आहे. अजून मुंग्या पण काय करतात हो, साखरच नाही, सगळे मेलेले प्राणी इकडचे तिकडचे गोळा करतात आणि नेऊन ठेवतात ना. ते काय म्हणायचं, त्याचं काय सेवन करायला, भोग घ्यायला ते जिवंत राहतील का नाही ते पण माहित नाही, पण साचवायची वृत्ती. अजून मध गोळा करणाऱ्या मधमाशा, एक मधाचा थेंब गोळा करायला 5000 किलोमीटर. ऐकलं का काय सांगितलं? ती मधमाशी शाणी नाही, मी शाण आहे. ती काय करते हो, तिला एक थेंब मधाचं पाहिजे तर म्हणले 5000 किलोमीटर ती जाते. तुम्ही काय करता हो, सोनं गोळा करायचं आणि ठेवायचं दुकानामध्ये, कुठं कुठं जाता? दूर दूरपर्यंत जाऊन तिथले सगळे मॉडेल बघणार, तिथलं काय ऑर्डर देणार, तिथनं घेऊन येणार. ती माशी शाणी का तुम्ही शाणे? दुकानात माल भरायचं तर सगळीकडे जाऊन फिरून मी आणला, एवढं गोळा केला. बरं, अजून तिर्यंच्यांमध्ये कोणाला अजून परिग्रह संज्ञा दिसून येते? पक्षी घरट करायला काड्या ते गोळा करते. बर, पक्ष्यांनी घर केलं म्हणजे तो पण एक परिग्रह आहे. अजून और मुंग्या साखर गोळा करतात की माहिती? झालं की साखर गोळा झाली आमची. अजून मी ऐकले. कुठल्या तिर्यंच्यांना परिग्रह संज्ञा दिसून येते? कुत्रा असतात ना, कुत्रे म्हणा किंवा पेट जे पण तुम्ही जवळ ठेवता ना, त्यांना तुमचा परिग्रह झालेला असतो, म्हणजे तुमच्याशी महत्त्व झालेलं असतं ना. तर ते काय म्हणायचं, जसं एखादा मनुष्य एखाद्या मनुष्याला काय म्हणायचं बंधनात अडकतो किंवा काय त्याच्याशी अटॅचमेंट असती ना जी, जसं समजा 2 मित्र असतील, घरातले भाऊ बहीण असतील वगैरे, त्यांची जशी अटॅचमेंट असती ना, तेवढी अटॅचमेंट त्या घरात असणाऱ्या पेट त्यांची तुमच्याशी अटॅचमेंट होते. आणि मग त्याच्यामुळं इतकं सवय होऊन जाते ना. मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं मी की एक स्त्री होती आणि तिच्याजवळ एक काय त्याचे नाव शेफर्ड म्हणतात का काय म्हणतात तसल्या टाईपचा डॉग होता. आणि त्यांचा इतका लळा होता एकमेकांवर दोघांचा पण की ते एकमेकांना सोडून जात नव्हते कुठं. आणि मग एक दिवस काय झालं अचानक की त्या स्त्रीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात ती मेली. आणि तो कुत्रा त्यावेळेस तिच्याबरोबर होता आणि ती मेली. तिला घेऊन गेलं तर त्या कुत्र्याला शॉक बसल्यासारखा झाला. त्याला जेव्हा घरी आणलं ना, ते खाईना पिना, ते फक्त तिला शोधत राहायला लागलं, कुठं दिसेना ती म्हणून. तर नंतर तिचं वर्षश्राद्ध होतं
म्हटल्यावर त्या सगळ्या घरातल्यांनी त्याचं सांत्वन करायला, त्याला एक गुड फील द्यायसाठी म्हणून त्या स्थानावर नेलं जिथं ॲक्सिडेंट झाला होता. तो होता ना तिच्याबरोबर त्यावेळेस. तर तो त्या जागेवर बसून 4 तास रडत बसला म्हणे ते कुत्रा. का बरं? परिग्रह. कसला परिग्रह म्हणायचा तो त्यांना? असं तुम्ही पण अडकताना एखाद्याच्या विचारामध्ये, एखाद्याच्या संबंधामध्ये, संयोगामध्ये, तो सुद्धा परिग्रह आहे तुमचा. तो तुम्हाला मुक्त होऊ देणार नाही. लांब सोडलं तरी परत असं सांगतात की ते सोडलं तरी सुद्धा. आता आमच्या मामाच्या गावाला तिथं समोर कबूतर पाळतात, ते कोणीतरी आहेत तसे, त्यांच्याकडे खोपटा आहे एक असं, तिथं भरपूर कबूतर. आम्ही लहान असताना जायचो, बघायला मस्त वाटायचं. त्याला दाणे टाकायचे, ते खायला येणार, मग ते उडत पण जाणार वरपर्यंत. मग आम्ही म्हणणार अरे त्याला काय दोरी बांधली आहे का काय, ते परत कसं येणार? तर ते तिथे असणारे ते सांभाळणारे म्हणणार की येतात ते, आपला पण येतात. ते नुसतं काहीतरी असा आवाज करणार त्यांचं विशिष्ट, आणि ते त्या खोपट्याला दार वाजवणार असं वगैरे. सगळे इकडं तिकडं गेलेले सगळे पक्षी येऊन आपल्या ह्याच्यामध्ये बरं का, चौकोनामध्ये एवढे छोटे छोटे चौकोनं त्यांची ठेवलेली, त्या लाकडीच्या डब्यामध्ये केलेली, सगळे येऊन तिथं बसणार आणि ह्यांनी दारकडी लावणार. म्हणजे आपण बंधनात जातो हे माहिती असताना सुद्धा आता मुक्त झाल्यावर जाऊ की निवडून का वर आले हो परत? ह्याला म्हणायचं सवय जी लागली ना शरीराला म्हणा, त्या माणसांची म्हणा, त्या घराची म्हणा, सगळं तिथं अडकला जीव की तिथंच राहतो पुन्हा. बरं, मला काय सांगायचं होतं, अजून एक उदाहरण दिलं होतं ना मागं एक मी, की त्याचं नाव काय होतं, एक कुत्रा होता असंच, आणि त्याला तो पण एका असं प्रोफेसर होते कोणीतरी, त्यांच्याकडं राहत होता तो. म्हणजे एक कुत्र्याचं पिल्लू होतं ॲक्च्युली. ते रेल्वे स्टेशनवर एकटं पडलं होतं म्हटल्यावर त्यांनी त्याला जाता येता बघितलं आणि त्याला घेऊन आले घरी. मग त्यांच्याकडं वाढवलं, सांभाळलं, खाऊ पिऊ घालायला. त्याला लळा लागला त्या टीचरचा, त्या प्रोफेसरचा. आणि मग त्या प्रोफेसरचं काम असं होतं की एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचे ते ट्रेननी, फॉरेन कंट्रीमध्ये, आणि जायचे तिकडं काम करून संध्याकाळी परत ट्रेननी यायचे. तर त्यावेळेस त्याच वेळी तिथं येता जाता त्यांना तो दिसला होता कुत्रा स्टेशनवर, आणि मग तो घरी आणला होता त्यांनी. तर त्याला इतकी सवय झाली होती त्यांची की तो ट्रेननी जाणार तर ट्रेनमध्ये अलाउड नाही, असं काय कुत्रे वगैरे म्हटल्यावर त्यांना नेता येत नव्हतं. म्हणून ते जाताना त्याला कुत्र्याला त्या घरात सोडून जाणार तर ते स्थिर बसणार नाही, भुंकणार, ओरडणार, खाणार पिणार नाही. म्हटल्यावर मग ते जाणार तिथंपर्यंत, ट्रेनच्यापर्यंत त्याला घेऊन जाणार. तो त्या स्टेशनवर बसणार, हे जाणार कामाला, परत आल्यावर त्यांच्याबरोबर घरी जाणार, तोपर्यंत तिथं बसणार. असं त्यांचं रुटीन चाललेलं असायचं. एक दिवस त्यांना त्या स्कूलमध्ये का कुठं कॉलेजमध्ये गेले ते शिकवायला, तिथं हार्ट अटॅक आला, तिथंच मेले ते. तर हा वाट बघत बसलाय इथं, कोणाला माहीत नाही बरं का की ते असं गेलेत वगैरे, त्यांनी काय सांगितलं असेल घरी, पण हा इथं वाट बघत बसला, त्याला कोण फोन करायचा, बाबा जा घरी येणार नाही आहेत म्हणून. तर ते वाट बघत बसला. प्रत्येक ट्रेन येते ना, तर त्या ट्रेनमधनं सगळ्या बोगीत जाऊन बघणार तो उतरताना दिसतेत का, कोण आपला मालक. पण त्याला काय दिसले नाहीत, काय त्यांची टाईम झालेलं ते होऊन गेले कितीतरी. त्यानंतर अनेक ट्रेन गेल्या पण त्याला ते मनुष्य दिसला नाही. म्हटल्यावर तिथंच बसून राहिला तो. मग ते घरातले आले होते तिथं आणि त्याला घेऊन निघाले, तर त्याला जायची तयारी नाही. त्याची दृष्टी ट्रेनकडंच, कुठल्या ट्रेनमधनं येतात आणि उतरता येतो तर त्यांना भेटायचं आहे असं. आणि मग कितीतरी दिवस असं तो त्या शॉकमध्ये होता. आणि मग कसं सुधारणार, त्यांना काय सांगणार आहे? मनुष्याला समजावून सांगतात, त्या कुत्र्यांना प्राण्यांना कसं सांगणार समजावून? मग तो अनेक दिवस असं अश्रू ढाळत राहिला असं सांगतात. आणि मग असं निश्चित पडून राहिला. म्हणजे अशा प्रकारचं मला म्हणायचं आहे, सचित्त अचित्त मिश्र सगळ्या प्रकारचे परिग्रह आपल्या पण परिणामात असतात. नाही, ते संबंध असल्याशिवाय थोडी जवळ येणार आहेत. आहेच काय ना काय मागचं पुढचं संबंध असतो म्हणून भेटतात, म्हणून मोह होतो. पण तो मोह आपल्याला घातक आहे हे कुठं समजतंय? पूर्वी केल्या अनेक भावामध्ये काय ना काय असे संबंध, असा मोह, म्हणून आता परत जवळ आलो. परत तेच परिणाम केल्यावर कुठं सुटणार आहे? आणि हे परिणाम आपण करतो ना, ह्याच्या निमित्तात आपणच आपल्या मोक्षामध्ये अडथळा तयार करतो हे वाटत नाही आपल्याला. म्हणजे
अनेक जण असे सांगतात की आम्ही या गावाला गेलो, यात्रेला गेलो, तिथं अनेक जण भेटले, फार आमची मस्त रिलेशन डेव्हलप झालं, मैत्री झाली, फार खास फ्रेंड झाले. काय मग ते सुरू झालं चॅटिंग म्हणा, त्यांचं सगळं कॉल करणं, बोलणं वगैरे. म्हणजे उलटं तुम्ही काय केलं माहिती का, परिग्रह वाढवलाय तुमचा. जितकं कमी असतील ना लोक, तेवढं तुम्हाला विरक्तीला चान्स आहे म्हणा. नाहीतर मग जसं आम्ही ब्रह्मचर्य घेतलं ना, तर तेव्हा हे विचार यायचं पहिल्यांदा. म्हणजे घेताना काही नाही आलं बरं का विचार, पण ज्यांनी घेतलं होतं ना, आम्ही तर अचानक भयानक घेतलं. ज्यांनी कोणी घेतलं होतं ना त्यांच्याबद्दल असं वाटायचं ह्यांचे फ्रेंड्स ह्यांना भेटले तर कसं वाटत असणार आहे, किंवा कसं त्यांनी फेस करत असणार आहेत, असं पांढरी साडी वगैरे असं एक सहज विचार येऊन जायचा. म्हणजे ते सांगायचे ना, आत्ताच जस्ट पास आउट होते, त्यामुळं सगळे टचमध्ये असणारच आहेत, कॉन्टॅक्टमध्ये वगैरे. तर ते मग हळूहळू तुटत गेलं ना बाहेरच्यांशी रिलेशन. आता इकडं जर आपल्याला केंद्रित करायचं आहे तर बाहेरचे लोक तुटत गेले. तर मला पण तसंच विचार आलं, जेव्हा आपण व्रत घेणार तर अशा अवस्थेमध्ये कसं भेटणार सगळ्याला. म्हणजे घेताना नाही आलं विचार बरं का, पण जेव्हा घेतलं त्याच्यानंतर जेव्हा भेटायचं वगैरे काय संबंध प्रसंग येणार होता ना, मग त्याच्यानंतर काय झालं, आपोआप तो परिग्रह सुटत गेला. हो, मग असं तुम्हाला परिग्रह सोडायचं आहे का जोडायचं आहे तुमच्यावर अवलंबून आहे. मग जितकं जोडत राहणार आहे तितकं तुम्ही तुमच्यासाठी अडथळे तयार करताय. म्हणून आपल्या मोहाला संकुचित करा, आपल्या परिग्रहाला मर्यादित करा. त्याच्याशिवाय विकल्प थांबणार नाहीत. त्याच्याशिवाय आपल्याला आपलं सुख डिवाइड करतोय आपण सगळ्यांमधून, त्यांच्यातून सुख येते, यांच्यातून येते वगैरे, हे भाव सुटणार. इतके मैत्री आहेत, इतके फ्रेंड्स आहेत. म्हणजे कशाला कमी पाहिजे, बरोबर आहे. बोलणं नको, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. करेक्ट. काय म्हटलं ऐकलं का, शीतल काका सांगायचे की जेवढं कमी तुमचं रिलेशन असेल ना, तेवढं तुम्हाला साधनेसाठी तेवढं कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे. हो, नाहीतर काय होणार सांगा. माझी समजा 100 जणांशी मैत्री आहे, 100 जणांना कॉन्टॅक्ट्स आहेत वगैरे, तर त्या 100 जणांमधला रोज एकाचा फोन आला, आज आमच्या घरी फंक्शन आहे, आज आमच्या घरी कोणतरी मेलं आहे, आज आमच्याकडं असं झालं, आग लागली, चोरी झाली, काय ना काय. तुम्हाला किती विकल्प मग त्याचे, लय त्रास होणार नाही जाऊ दे, पण तरीसुद्धा फॉर्मॅलिटी ठेवा, त्यांना परत विचारा, त्यांचं परत काळजी घ्या, त्यांना मदत करा. आलंच ना सगळं. म्हणजे म्हणून सांगायचं आहे, घरातल्यांशी सुद्धा अपरिचितासारखं राहावा सांगतात आम्हा. तिथं तर आपण त्या अपरिचितांना जोडायला जातो. कुठं कुठं संघ राहिला गेला. म्हणजे असं आपण परिग्रह वाढवतो हे कळत नाही. म्हणून आपण सांगायचंय, जर ज्याला मोक्षाला जायचंय, मोक्ष मार्गस्थ व्हायचंय, त्यांनी स्वतःचा अंतरंग परिग्रह सांगतात ना, परी म्हणजे चोहोबाजूने आपला आत्मा ग्रहण करा, तोच खरा परिग्रह आहे. बाकी बाहेरचा कुठलाही परिग्रह आपल्याला नको. म्हणून त्या चंदनेनी काय सांगितलं होतं, त्या सेठजींना सगळ्या तिच्या शब्दातून, आणि त्या सेठजींची पण अशी प्रवृत्ती, अशी विचारधारा की ज्याच्यातून ते दोघं एकमेकांना स्थिर करणारे, किंवा धर्माचीच त्यातून धारा वाहत होती त्यांच्या दोघांच्या मुखातून. काय वाचलं होतं काल आपण, हाँ हे वाचलं होतं ना, पिताजी मेरे लिए अनुकूल चलने वाले तो उपकारी है ही, परंतु प्रतिकूल चलने वाले भी परम उपकारी है. हे वाचलं होतं वाक्य आपण. काय सांगा, मेरे अनुकूल चलने वाले उपकारी तो है ही, प्रतिकूल चलने वाले तो परम उपकारी है. पर में इष्ट अनिष्ट की कल्पना करना ही दुःख का निमंत्रण देना है. दुःख को दुसऱ्यांमध्ये हे चांगले हे वाईट ही भावना आहे, म्हणजे समजून घ्या तुम्ही अजून दुःखालाच आमंत्रण देत आहे. म्हणून आपली दुसरी ओळ काय घेतली आहे त्यांनी इथं, अबंध कषाय विहीन विमोह. मग त्याच्यावरच मला म्हणायचं होतं की अबंध म्हणजे काय हो, स्वभाव आहे तो जीवाचा, कधीही बांधला जात नाही. अबंध म्हणजे मुक्त आहे. जीव हा सगळ्या परिग्रहापासून, सगळ्या संबंधांपासून, संयोगापासून मुक्त आहे स्वभावतःच. पण अनुभव करतोय काय,
माझा ह्यांच्याशी संबंध आहे, हे माझे सगळे आहेत, ह्यांच्या रिलेशन ठेवायला पाहिजे, काय ना काय त्यांच्याशी बोलायला पाहिजे वगैरे, हे सगळे भाव म्हणजे बंधाला कारण आहेत आणि कशाय विहीन आहेत सिद्ध, म्हणजे स्वभावामध्ये तर कशाय नाहीतच. म्हणून म्हणलं तिथं बाहेरचा कोणी अनुकूल असो नाही तर प्रतिकूल असो त्याच्याविषयी कशाय होणार नाहीत. म्हणून काय वाक्य सांगितलं आयशू? मेरे लिए अनुकूल चलने वाले तो उपकारी है ही, परंतु प्रतिकूल चलने वाले भी परम उपकारी है, करुणा के पात्र है. पर में इष्ट अनिष्ट की कल्पना करना ही दुख को निमंत्रण देना है. वस्तू का विचार करे तो दुःख का अस्तित्व ही कहा. जेव्हा तुम्हाला वस्तू स्वरूपाचं ज्ञान होणार तर दुःख कुठं राहणार? मंगलकाकी काय म्हणले? कुठं राहणार? पंढरपूरमध्ये. जिथं दुःख वस्तू स्वरूप समजलं तिथं दुःख राहत नाही. दुःख का वेदन तो हम अपनी मिथ्या मान्यता के कारण कर रहे हैं. दुःखी का आहात तुम्ही? मिथ्या मान्यतेने. कसली मिथ्या मान्यता? हे माझे, मी त्यांचा, त्यांच्यामुळं मला सुख, त्यांच्यामुळं आम्ही असेच घेतलं. संकल्प म्हणजे काय आणि विकल्प म्हणजे काय मध्ये? विकल्पमध्ये, संकल्पमध्ये म्हणलं हा माझा तो माझा, आणि विकल्पमध्ये काय म्हणलं? यांच्यामुळं मी सुखी, यांच्यामुळं मी दुःखी, ह्याला म्हणायचं विकल्प. मग हे संकल्प विकल्पच तुम्हाला मिथ्या मान्यता रूप आहेत. त्यावेळेस तिथं हे सगळं वर्णन झालं चंदनेचं सांगून. तर सेठजी म्हणाले, बेटी निर्दोष तत्व की दृष्टि के बिना या निर्दोष तत्व की श्रद्धा के बिना ऐसा कौन सोच सकता है, कौन कह सकता है. अज्ञानता में प्रमाद से कदम कदम पर दूसरों के दोष देखने की और दूसरों के दोष कहने की आदत पड़ी रहती है. बेटी तुम्हें पाकर हम धन्य हो गए. कोण म्हणाले हो? ज्यांच्याकडे ती राहिली होती चंदना, त्यांचे भाव पण इतके उत्कृष्ट होते. त्यांनी पण तिला धर्मपुत्री म्हणून स्वीकार केलं होतं घरामध्ये. असं भाग्य लागतं बरं का. म्हणजे काय म्हणायचं, ती पुण्यवान म्हणायचं का पापी म्हणायचं? चंदना पुण्यवान होती का पापी हो? पुण्यवान होती म्हणून वेश्याकडे विकली गेली का? पुण्यवान होती म्हणून विद्याधरांकडनं किडनॅप झाली का? शेवटी उदय आहेत ते, त्यामुळे त्याच्यावरून डेफिनेशन होत नाही तुम्ही पुण्यवान आहेत का पापी आहेत. पण शील रक्षण झालं एवढ्या अपेक्षेने सांगितलं ती महापुण्यवान, महासती आहे. बरोबर. आणि त्या सेठजींचं असं स्थान मिळालं तिला की तिचं शील सुरक्षित राहिलं. चंदना म्हणाली, पिताजी अगर हम सामने वाले के औदयिक, हे मस्त वाक्य घेतलं बरं का मी. ते वाक्य वाचल्यावर विचार केला, खरंच असं आपण कधी बघितलं नाही या दृष्टीने. अगर सामने वाले के औदयिक एवं शैक्षणिक भावों को गौण करे तो हम वात्सल्य दे सकते हैं. काय सांगा, काय कळलं? इतकं मस्त आहे ना, ह्याला उलटं करून सांगा बघू. तुम्हाला एखाद्या विषयी क्रोध होतो, कशाय होतात, विभाव होतात, का होतात? का होतात हो? ह्याच वाक्याच्या बरोबर ऑपोजिट करा म्हणजे समजणार. जेव्हा तुम्ही त्या समोरच्याचे औदयिक भाव बघता त्यावेळेस तुम्हाला कशाय होतात. ज्यावेळेस त्याचे शैक्षणिक भाव बघता त्यावेळेस तुम्हाला विभाव होतात. जर त्याचा पारिणामिक भाव दिसला तर कोणाला विभाव होणार आहे तो? म्हणून म्हणतात, जेव्हा समोरच्याचे औदयिक एवं शैक्षणिक भावों को गौण करे तभी हम उसको वात्सल्य दे सकते हैं. कालचं वाक्य पण छान होतं. काय होतं? धर्मी जीवांना जर त्यांचा संयोग पाहिजे असेल तर उसके उन्हें पाने के लिए बहुत विनय, वात्सल्य, वैयावृत्ती, समर्पण चाहिए. धन नाही पाहिजे तिथं. धनाने धर्मी खरेदा केला जाऊ शकत नाही. जर अंतरंगामध्ये वात्सल्य असेल तर बहिरंगामध्ये धर्मीचं सानिध्य सहज मिळतं. समर्पण असेल तर सहज मिळतं. जसं आम्ही जातो तर कुठं शहरांमध्ये गेलं तर लोक असे आपल्या घरातल्यांकडे बघत नाहीत, बाहेरच्या आलेल्या पाहुण्यांकडे काय बघणार आहेत. आणि तेच गावांमध्ये खेड्यांमध्ये गेलं तर इतकी आपुलकी, इतकी त्यांची जिव्हाळा, इतकं त्यांचं प्रेम असतं ना, या म्हणणार, बसा, कोण कुठलं काय काय ओळख नाही, पण सगळ्यांचं त्यांना करायची तयारी.
आता आम्ही ह्याला गेलो होतो ना, म्हणजे कोल्हापूरच्या साईडला तिकडच्या छोट्या छोट्या दर्शनाला म्हणून गेलो होतो गावांमध्ये, जसं शेडबाळ, शिरपुरी, असं काय काय नावं होती, छोटी छोटी गावं होती तिथं. इतकं त्यांच्यामध्ये प्रेम ना, असं काय म्हणायचं. तेच सोहळं होतं तिथे एकांचं, माताजी होत्या, त्यांच्याकडं आम्ही गेलो. आमचं सगळं होतं आमच्याबरोबर खायला प्यायला. नाही म्हणाले आमच्याकडं जेव्हा, तुम्ही कशाला तसलं काय आणताय आणि काढताय, ते का खाताय, इथं जेव्हा. सगळ्यांना बसून जीव घातलं त्यांनी आणि गरम करून खाऊ घातलं. ते झालं, सोडा जाऊ देत, राहिल्यावर हे पण घेऊन जावा, तुम्हाला संध्याकाळी होईल. आणि ते काढून ठेवलं होतं भांडेवालीसाठी वगैरे. ते झाल्यावर काम ते त्यांना ठेवत असणार. तर ती भांडेवाली पण आली, ती सुद्धा आम्हाला, मला नको बरं का, तुम्हाला सगळं घेऊन जावा. काय वृत्ती म्हणलं लोकांची असं. म्हणजे म्हणून खेड्यात राहायचं माहिती का. मोठ्या शहरांमध्ये गेलं ना धर्मशून्य झालेला असतो. बरं जाऊ देत, कोणाला मला काय म्हणायचं नाही बरं का, कोण वाईट मानून घेऊ नका. तुम्ही सिद्ध करून दाखवा, जाऊ देत. आम्हाला ते गाव आणि शहराचा फरक पडत नाही. आमच्या अंतरंगात वात्सल्य आहे तर धर्मींचं सानिध्य सहज मिळणार. काय म्हणले मी वाक्य, औदैहिक आणि क्षैप्षमिक भावाला जर गौण करणार तरच वात्सल्य देऊ शकता. जो कोणी समोर असणार त्याला, त्याच्याविषयी आपल्याला वात्सल्य कधी येणार आहे, जर आपल्यामध्ये तशी दृष्टी असेल की त्याचे औदैहिक भाव म्हणजे काय, क्रोधीचं आहे, कशाईचं आहे, किंवा हां औदैहिक भावमध्ये सगळे कशायाकडनं बघा, नाहीतर हां लेश्या बघा, वेद बघा, अज्ञान बघा, हे सगळं मिथ्यात्व बघा. हे औदैहिक भाव त्याच्या ठिकाणी आहेत म्हणून त्याशी द्वेष करून किती फायदा, किती उपयोग. म्हणून औदैहिक भावाला गौण करा. क्षैप्षमिक भावामध्ये त्याला काही कळतच नाही, त्याची किती बुद्धिमंद आहे असं वगैरे, हे क्षैप्षमिक भाव जरी बघितले तरी पण धर्म नाही देऊ शकणार, वात्सल्य नाही देऊ शकणार. ह्या दोन परिणामांना गौण करा तर समोरचा जीव जीव दिसेल. भेद ज्ञान समता भाव एवं सहनशीलता रखे तो वात्सल्य के पात्र बन सकते है. दुसऱ्याला वात्सल्य द्यायचं तर त्याचे औदैहिक आणि क्षैप्षमिक भाव गौण करावे लागतात. आणि स्वतःला वात्सल्य पाहिजे तर स्वतःमध्ये समता भाव आणि सहनशीलता ठेवावी लागते. दोन गोष्टी सांगितल्या, काय सांगा. समता भाव आणि सहनशीलता कोणाला पाहिजे, समोरच्याची काय बघायचे आणि स्वतःमध्ये काय असायला पाहिजे हे सांगायला लागलेत. फरक समजलं का. म्हणजे मला जर कोणाला वात्सल्य द्यायचंय किंवा कोणावर वात्सल्य येते तर काय येते, त्याचे मी औदैहिक आणि क्षैप्षमिक भाव गौण केले म्हणून मला त्याच्याविषयी वात्सल्य वाटते. आणि माझ्याविषयी इतरांना वात्सल्य का वाटते तर त्याच्यासाठी मी माझ्या परिणामामध्ये समता ठेवली आहे किंवा सहनशीलता ठेवली आहे म्हणून माझ्याबद्दल इतरांना वात्सल्य वाटेल, मी वात्सल्याचा पात्र बनेल. अपने उदय तथा भवितव्य को सहजपणे स्वीकार नाही, तणाव मुक्ती का सहज उपाय है. म्हणून सांगितलं की धर्मी जीवाचे परिणाम कसे असतात ह्याच्यासाठी. असं नाही वाटलं की हे घर आता माझंच आहे तिला, किंवा त्या सेठजींना पण असं नाही वाटलं की आता ती आपल्याकडंच राहावी, आपली पुत्री झाली आहे, मी तिला सांभाळलंय, मी तिला आणलंय, तिची रक्षा केली आहे, मग ती माझीच मुलगी माझ्याकडंच राहायला पाहिजे, असं कंपल्शन नाही करू शकत. म्हणून सांगितलं की ह्यांच्या पण परिणामामध्ये तिच्याविषयी आदर, एक काय म्हणलं इथं सांगितलं सगळं वात्सल्य, आणि त्यांना सुद्धा तिच्याबद्दल, तिला त्यांच्याबद्दल, दोघांना एकमेकांबद्दल असे परिणाम का झाले, कारण त्यांच्या ठिकाणी धर्मबुद्धी होती. आणि मग त्या धर्माच्या निमित्तामध्ये असं एक रिलेशन डेव्हलप झालं. पण तरीसुद्धा दोघं, चंदना तर भेदज्ञानी होती त्यामुळे ती तर कोणामध्ये अडकली नाही. तसं आपण कोणाकोणामध्ये अडकतो. आता ती अडकणार आणि जाणार मुरगावती बरोबर, बहिणीबरोबर, पण तरीसुद्धा असं नाही की एखाद्याशी द्वेष, एखाद्याशी प्रेम, असं नाही आहे. सगळ्यांच्या विषयी समता त्यालाच राहणार ज्याच्या अंतरंगामध्ये धर्मबुद्धी असणार, ज्याचा अंतरंग पवित्र निर्मळ असणार, त्यालाच समोरच्याचे भाव समजतात, त्याला समोरच्याचा जीव समजतो. अन्यथा भेदभावनेने हा जीव स्वतः कष्ट सहन करतो. म्हणून कसे आहेत सिद्ध तर अबंध आहेत, कुठल्याही संयोगाचं बंधन आता त्यांना
नाही, कुठल्याही रीतीने संसाराचं बंधन नाही, विचारांचं बंधन नाही, कल्पनेचं बंधन नाही. सगळ्या बंधनातून बाहेर पडलेत आणि ते अबंध झालेत, कषाय विहीन झालेत. म्हणजे सांगितलं आता त्यांना चांगले पण कषाय नाहीत आणि वाईट पण कषाय नाहीत, शुभभाव पण नाहीत आणि अशुभ भावसुद्धा त्यांच्यापासून आता नष्ट झालेले आहेत. म्हणून असं सिद्ध स्वभाव आपण जाणलो तर आपल्यामध्ये सुद्धा आपली अशी पर्याय सहज प्रगट होऊ शकते. हो. जाणा अबंधक जीव जाणा, कषाय विहीन जीव जाणा. संगरहित निष्परिग्रह निर्ग्रंथ जीव जाणा. पहा, या स्वभावाला परिग्रहाची अपेक्षा नाहीच, परिग्रहाची अधीनता नाहीच. हा मी तर निष्परिग्रही आहे, निस्संग आहे. अनाकुल स्वरूपोऽहम्, सुखशक्ती स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणम्.